नमस्कार मित्रांनो, मी भावेश पटेल ललित अग्रेवाला यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आपण सुरू केलेल्या 0-2 सिरीजच्या अंतर्गत बैलगाडा शर्यतीत सहभागी होणाऱ्या बैलगाडा मालक आणि त्यांचं नाव उंचावर घेऊन जाणाऱ्या अशा बैलांची आपण मुलाखत घेत असतो. आज आपण अशीच एक मुलाखत आपण घेणार आहोत. झिरोपासून हिरो झालेल्या अशा बैलाची आपण मुलाखत घेणार आहोत. तर आज आपण पाचोरा तालुक्यातील बोरटे खुर्द या गावी आलो आहोत. यातील शेतकरी आणि बैलगाड्याचे शौकीन निलेश पाटील आणि विजय पाटील यांच्या घरी आपण आलेलो आहोत सुलतान बैलाची मुलाखत घेण्यासाठी.
शर्यत? माझं नाव विजय अर्जुन पाटील, राहणार बहुतेक, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. आपला मुख्य व्यवसाय काय आहे? शेती. बरोबरच बैलगाडा शर्यतीचा नाम कसं लागला तुम्हाला? आम्ही पहिल्यांदा एक बैल आणला होता. तो पडत होता शेंगगोडाला, मग आम्ही त्याला नेलं. तो पायाला तो 2-4 पाट्या मारत होता. मग त्याच्याबरोबर आम्ही हा झुकलो आता. हा झुकल्यानंतर हा त्याच्यापेक्षा फास्ट पळत होता. मग आम्ही याचा व्यवहार करून टाकला, तो विकून टाकला होता आम्ही. आपल्या दावणीला या पहिले बैल होते का? नाही, आपले शेती व्यवसायाचे सगळं बैल होते पहिले. याच्या आधी पण हां, किती वर्षापासून आपल्याकडे? आमच्याकडे हा 3 वर्षापासून. 3 वर्षापासून. आम्हाला बैलाविषयी थोडक्यात माहिती द्या. आमच्या बैलाचं नाव आहे सुलतान. हो. किती फायनल घेतले? याने या फायनल आम्ही एकही घेतले नाही अजून. एकही घेतलं नाही. हां. आम्ही फक्त राऊंडचे खेळतो. हां, बिनजोड डिपॉझिट. किती खेळलेले आहेत? हे लई खेळलो आम्ही. आणि जिंकलेलं किती तरी सुद्धा आम्ही 15-20 बिनजोड जिंकलो आहे. जिंकलेलं आहे? हो. या वर्षी यावर्षी मोरच्या वर्षी बी जिंकलो आहे आणि या वर्षी जिंकलो आहे. यावर्षी मोरच्या वर्षी माऊली बैल होता ना, माऊली बैलमध्ये चालायचे. त्यानंतर आता माऊली बैल काही भेटत नाही, तो बाहेर गेलेला आहे. त्यामुळे इथंच आपल्या बैलाची दिनचर्या काय? दिवसभरात आपलं बैलाचं खाण पान कसं असतं? त्याला आम्ही दिवसभरात गवतच खाऊ घालतो. दुसरं खाद्य काहीच नाही त्याला. हां. आणि तो मैदानावरती जातो तेव्हा काय असतं त्याची दिनचर्या? मैदानावरती जातो तेव्हा तो लई तयार करतो एकदम जाण्यासाठी. हां. त्याला औषधी जायला औषधी त्याला. जायला हवं. हो, इथून गाडीमध्ये चढायलाच तो त्याची उडी मारूनच जातो तो. त्याची हो, त्याला औषध त्याला औषधी मैदान म्हणजे त्याला एकदम हौस. हां. आपलं बैल आतापर्यंत कुठपर्यंत गेलेलं आहे खेळायला? किल्ला शिरीसगाव टाकडी, त्यानंतर इथं नगर देवडा, बरेच खेळ केले त्याने. तसा आम्ही कसगा पाठी जास्ती गेलो. हो, आता जायचं आहे बाहेर बी खेळायला जायचं. इथे नाही खेळायचं आता, मुंबई पुण्याकडे जायचं आहे. आपलं बैल कोणत्या बैलांचा खेळायला आहे? नगरगडाचा धमशा, अण्णा बोरसेन त्यांचा देवा बैल होता, तेव्हा त्याच्यासोबत मागच्या वर्षी पडायला होता. त्यानंतर माऊली बैल झाला. आता अण्णा बोरसेन त्यांचाच संजय आहे. काही तकदीर बैल पकोदा त्यांच्यासोबत दत्ता शेठ सुंदर. तुम्हाला सुलतानची अशी याद असलेली शर्यत? याद म्हणजे त्याची प्रत्येकच शर्यत याद आहे. आपर्यंत त्यांनी एका बैलाला मोहरी पौल काढून दिला आम्ही. प्रत्येकाला हो, कोणताही बैल टाकला त्याच्या मोहरीच आमचा बैल आहे. कोणता बी टाकू द्या. सुलतान आपल्या घरचा आहे का विकत घेतलेला आहे? विकत घेतलेला आहे त्याला. कोणाकडून? पिपरीचा बाडापासून. विकत घेतला होता तेव्हा वय काय होतं त्याचं? 2 दात होता तेव्हा. 2 दात. हो, कितीला घेतला होता? तो 1,20,000 नाही. तुम्ही आतापर्यंत सर्वात महाग शर्यत कितीची खेळलेला आहात? 51,000 पर्यंत खेळलो आहे. ते कोणाला जिंकलेला? हो. सुलतान सोडून तुम्ही असं बघितलं का बैल की एकदम फास्ट पडतो आणि मारतो सुद्धा एकदम? नाही, आम्हाला आठवत बी सुलतान सोडून नाही. नाही, आमचा भरोसा याच्यावरच आहे, दुसरं काही. याच्यावर हो, दुसऱ्यावर नाही. मला जर सांगितलं किंवा राऊंडचा खेळ किंवा बिनजोड यामधून एक निवडा, तुम्ही काय निवडा? डिपॉझिटचा खेळ. डिपॉझिटचा खेळ. आणि का का याच्यावर भरोसा आहे त्यामुळे. हो. आणि राऊंडच्या खेळामध्ये असे कोणत्या गोष्टी आहेत जे तुम्हाला त्यामुळे खेळ वाटत नाही? असं कोणाचा बैल भेटला बी, बैल कोणाचा भेटला बी तर अपरच पडतो त्याला आपण. हो, अपरच पडतो. त्यामुळे 7-8 राऊंड होता ना, त्यामुळे घेऊन जात नाही. बैलची बी थकाथक होते आणि आमची बी थकाथक होती. आणि 2-2, 3-3 दिवस राऊंड चालतो, त्याच्यामुळे आम्ही काही घेऊन जात नाही. आपल्या सुलतानच्याकडे ड्रायव्हर कोण असतं? योगेश पंचाळ पाठवून द्या. हो. आणि सुट्टी मेकर? मी स्वतः आहे सुट्टी मेकर. तुम्ही स्वतः? हो. आणि तुम्हाला सुलतानकडून आता काय अपेक्षा आहे की हे करून द्यावं बा सुलतानने आपल्याला? त्याच्याकडे अपेक्षा एकच आहे, आता तेवढं बी आता बाहेर घेऊन जायचं आहे त्यांना. मोठे मैदान खेळायचे. मोठं मैदान खेळायचं आहे.
तिथे त्याने फक्त एक पाठी म्हणजे राऊंड बी घेतलं त्याने काहीच हां 2 किंवा 3 बी म्हटले बस तेवढी अपेक्षा दुसरी काय हो आणि तो घेईलच हो तुम्ही म्हणताय की सुलताना तिकडे मोठ्या खेळांसाठी घेऊन जायचं तिथे कोणत्या बैलाचं उत्पन्न आहे अजून काही निश्चित झालेलं नाही तसं होता मोतावत माऊली बैल राहील मालूम हो माऊली बैल